अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी ज्या व्यक्तीने लेखी परीक्षा दिलेली होती, त्याचा निकाल या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 10 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी एक्झाम झालेली होती क्लर्क या पदासाठी. तर यामध्ये जवळपास 27,000 कॅन्डिडेट्सनं या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे. त्यापैकी मित्रांनो यामध्ये फक्त जवळपास 1100 विद्यार्थ्यांना टायपिंग परीक्षेसाठी या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ देखील पाहणार आहोत, कितीच्या वर विद्यार्थ्यांना त्यांनी या टायपिंग परीक्षेसाठी बोलावले आहे. तर टेलिग्राम या चॅनलवर आपण या ठिकाणी संपूर्ण रिझल्टची यादी अपलोड केलेली आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही मार्क वाईज आणि तुमच्या नावावाईज या ठिकाणी मार्क पाहू शकता. नेम ऑफ द कॅन्डिडेट्स आहेत आणि या ठिकाणी मार्क्स दिलेले आहेत. जवळपास या ठिकाणी बरेच मार्क विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. परंतु यावेळेस शॉर्टलिस्ट जास्त मुलांची लावण्यात आलेली असल्यामुळे कट ऑफ देखील जास्त हाय लेव्हलला गेलेला आहे. तर या ठिकाणी पुढे आपल्याला काय करायचंय, जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि जे विद्यार्थी पात्र झालेले नाहीत टायपिंग परीक्षेसाठी, त्यांच्यासाठी देखील आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचप्रकारे आता आपण पाहूया किती कट ऑफ असणाऱ्या विद्यार्थ्यांना टायपिंग परीक्षेसाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जवळपास 1158 कॅन्डिडेट्स टायपिंग परीक्षेसाठी पात्र केलेले आहेत. तर या ठिकाणी कट ऑफ देखील त्यांनी नोट्समध्ये दिलेला आहे. 64 ज्या कॅन्डिडेट्सला 64 मार्क मिळाले आहेत, अशा सर्व कॅन्डिडेट्सला टायपिंग टेस्टसाठी पात्र करण्यात आलेलं आहे. आणि ही जी काही टायपिंग टेस्ट आहे, 28/9/2025 रोजी मुंबईला या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. तर त्यासाठी टाईम आणि ठिकाण हे सर्व गोष्टी वेबसाईटवर प्रकाशित केल्या जाणार आहेत. तर ही लिस्ट सुद्धा मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आता यासाठी महत्त्वाचं आहे, जे विद्यार्थी टायपिंग परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत, त्यांच्याजवळ आता वेळ अत्यंत कमी राहिलेला आहे. कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं, या ठिकाणी जेव्हा लिस्ट लागेल किंवा रिझल्ट लागेल, त्याच्यानंतर 7-8 दिवसाचा वेळ तुम्हाला दिलं जाईल आणि लागलीच तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाईल. आताही तुम्ही जर रात्र आणि दिवस केला आणि टायपिंगची चांगली तयारी केली, तर या ठिकाणी तुमचं काम होऊ शकते. परंतु तुम्ही जर 70-75 जरी मार्क घेतले आणि जर टायपिंग व्यवस्थित नसेल, तर तुमचा काही अर्थ होणार नाही. ज्या कॅन्डिडेट्सला 63 मार्क मिळालेले आहेत, त्याच्यापेक्षा खाली त्या लिस्टमध्येच तुम्ही येऊन बसणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी चांगल्या प्रकारची तयारी करायची आहे. तर तयारी करण्यासाठी खास ज्या पद्धतीने स्वरूप हायकोर्टाचं असेल, त्या प्रकारचीच आपण टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि चांगल्या प्रकारे टायपिंगची तयारी करू शकता आणि ही टायपिंग पूर्णपणे हार्ड कॉपीवर ऑफलाईनच देण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये अजून काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्याचप्रकारे नवीन अपडेट्स घेण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा.